जनतेचा आवाज 24/7 न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। रिपब्लिकन सेनेची नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार व पक्षप्रवेश सोहळा संपन्न। रिपब्लिकन सेना जिल्हा नांदेड, नांदेड दक्षिण व नांदेड उत्तरच्या वतीने शनिवार दिनांक 19 जुलै 2025 शासकीय विश्रामगृह नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान पक्षप्रवेश सोहळा व विविध क्षेत्रातून पक्षातून नियुक्त्या करण्यात आल्या। या बैठकीचे अध्यक्ष सुनील शिरसे, जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण व सुनील सोनसळे, जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर। या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक माननीय माधवदादा जमदाडे, जिल्हा प्रभारी नांदेड, माननीय किरणभाऊ धोंडगे, युवा सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे होते। यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रशांत गोडबोले, युवा सेना जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण, प्रेमिलाताई वाघमारे, माजी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नांदेड हे होते। नवनिर्वाचित निवडी पुढीलप्रमाणे: केशव कांबळे यांची नांदेड जिल्हा महासचिव उत्तर पदी निवड करण्यात आली। बबन महागडे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष उत्तर पदी निवड करण्यात आली। संजय निळेकर यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण पदी निवड करण्यात आली। या बैठकीचे सूत्रसंचालन भारत भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष नांदेड यांनी केले, तर या बैठकीचे आभार अतुलराज बेळीकर यांनी केले। मारे निळेकर माझी आज नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली। त्या वतीने मी सर्व नांदेडच्या टीमचं रिपब्लिकन मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। आणि रिपब्लिकन सेना शिवसेना शिंदे गटाची जी युती झालेली आहे, खरंच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सामान्य कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत जे पोहोचलेले एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि सरसेनाने आनंदराव आंबेडकर साहेब आहेत। आनंदराव आंबेडकर साहेबांनी लोकसभेला विधानसभेला युती न करता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आणि सरपंचकीमध्ये आपला कार्यकर्ता सत्तेवर बसण्यासाठी आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना त्या कार्यकर्त्याची जाण आहे, कार्यकर्त्या पदापासून आल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितच नवक्रांतीला सुरुवात झालेली आहे आणि शिवशक्ती भीमशक्तीची ताकद येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व ताकदीने आणि आम्ही समोर जाणार आहोत निवडणुकीमध्ये। आणि नांदेडमध्ये जे काही वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी जे सरसेनाने आनंदराव आंबेडकर साहेबांवर हीन पद्धतीने गौरवण्याचं काम केलेलं आहे आणि इथला जे जातीवादी जे कोचिंग क्लासेसचे हप्ते वसूल करून बचत गटाच्या बायाचे व्याजाचे पैसे करून आणि याने कोणत्याही निवडणुकीमध्ये सेटलमेंटची भाषा करणारे हेमंत पाटलाला मी चॅलेंज देतो की नक्षलवादी तुम्ही आम्हाला म्हणू नका, तू खरं नक्षलवादी तुम्ही आहात आणि तुम्ही नांदेडचे नाही आहात, तुम्ही जळगावचे नाव आहात आणि तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेऊन जे आतापर्यंत राजकारण केलात आणि तुमच्यामध्ये जे जाती येते ते विष ओकलात, 100% येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 7 ते 8 दिवसात माफी न मागल्यास तुमच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल आणि तुम्हाला जसं तसंच उत्तर देण्यात येईल। ठाम कन्सेना शासकीय विश्रामगृहामध्ये महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बैठकीच्या पार्श्वभूमिका म्हणजे आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन सेना आणि शिवसेना हा सरसेनानी आनंदराव आंबेडकर साहेबांनी घेतलेला निर्णय आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। या अनुषंगाने आज नांदेड या ठिकाणी रिपब्लिकन सेना दक्षिण आणि रिपब्लिकन सेना उत्तर विभागाची या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। या बैठकीमध्ये दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत, उत्तर विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत। म्हणून मी या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी या भागामध्ये हेमंत पाटील असतील, अक्षय बनसोडे असेल, या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण आंबेडकर समूहासोबत असेल, सरसेना आनंदराव आंबेडकर साहेबांसोबत जर कोणी ओळखण्याचं काम आणि आनंदराव साहेबांना जर कोणी बोट करण्याचं काम करत असेल तर मी या दोघांनाही सांगू इच्छितो की रिपब्लिकन सेना तुम्हाला जशात तसं उत्तर आणि झोडपल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष या नात्यानं आज या ठिकाणी आवाहन करतो आणि इथं बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीमध्ये शिवसेना रिपब्लिकन सेना युतीच्या संदर्भामध्ये सखोल अशी चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे रिपब्लिकन सेनेमध्ये। त्यामध्ये केशवभाऊ कांबळे हे वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष होते, त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे।
त्याचबरोबर भगवान महागडे यांनी सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. प्रवीण रावणगावकर यांनी सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. संजय निळेकर यांनी सुद्धा पक्षप्रवेश केलेला आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांनी आज रिपब्लिकन सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मागच्या 16 तारखेपासून माधवदादा असतील, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरसेजी असतील, हे या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही उपस्थित नव्हतो. हेमंत पाटलांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे त्याचाही या ठिकाणी ठराव घेऊन त्याचा निषेध करण्यात आलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ही लढाई जी विचाराची लढाई आहे, हेमंत पाटलांनी जर या 7-8 दिवसामध्ये आंबेडकरी समाजाची जर माफी नाही मागितली तर त्यांच्या घरासमोर या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने हे आंदोलनसुद्धा करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या लोकांनी रिपब्लिकन सेनेवरच्या युतीच्या संदर्भामध्ये गरळ ओकलेली आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना सक्षमपणे या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडणुकीला समोर जाईल असं आमचं या ठिकाणी ठरलं. आज या महाराष्ट्राला मी या बैठकीच्या निमित्ताने सांगणार आहे की मागच्या 16 तारखेला जे सन्माननीय नेते आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती यांचा नवा प्रयोग या महाराष्ट्रामध्ये केला आणि त्या प्रयोगाचा महाराष्ट्रभरातून आंबेडकरी समाजाच्या वतीनं, आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. आणि त्याचा पहिला प्रयोग हा नांदेड शहरातून सुरू झालेला आहे. यासाठी म्हणतोय की आज नांदेड शहरामधले वंचित आघाडीचे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी कांबळे आणि याचबरोबर आमचे आंबेडकर चळवळीतले नेते संजय भाऊ वाघमारे निळेकर यांचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे. असे अनेक कार्यकर्ते, आंबेडकरी समाजातले, आंबेडकरी संघटनेतले कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेना हा महाराष्ट्रातला नंबर 1 पक्ष राहणार आहे याची मला 100% शाश्वती आहे. उत्तर आणि दक्षिणच्या वतीने ही बैठक होती आणि गेल्या 16 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोन्ही पक्षाची युती झाली. उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी या दोन्ही युतीचे जास्तीत जास्त या महाराष्ट्रामध्ये पक्षाचे कार्यकर्ते निवडून जातील याच्यासाठी ही युती झाली. एक छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे तर दुसरा बाबासाहेबाचा नातू आहे. म्हणजे एक स्वराज्य आणि एक संविधान या ठिकाणी एकत्रित आलेलं आहे. याच्यामुळं अख्खा महाराष्ट्राला सगळ्याला आनंद झाला आहे. सर्व जाती धर्माची लोक, सगळे विचारवंत लोक जे महाराष्ट्राचा विचार करणारे आहेत, जे संविधानाचा विचार करणारे, या महाराष्ट्रासोबत आणि बहुजनासोबत प्रेम करणारे आहेत, असे सर्व समाजातले अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेमध्ये येत आहेत. एवढे येत आहेत की जसं म्हणजे पावसाळ्यामध्ये पूर येते त्या पद्धतीनं अनेक लोकांचा प्रवेश रिपब्लिकन सेनेमध्ये होत आहे. आणि आजही तोच कार्यक्रम या ठिकाणी होता. नांदेडमध्ये जे अपशब्द इथल्या हेमंत पाटील आणि तो अक्षय कोणतरी बनसोडे आहे तर त्यांनी ते वकले, त्यांचं एक राजकारणच आहे असं आम्हाला वाटतं. पण आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिकन सेना नांदेडची जशात तसं आहे की उत्तर देणार आहे हे सुद्धा त्यांना माहीत आहे. म्हणून येणारं उद्याचं राजकारण किंवा नांदेडचं वातावरण खराब करू नये असंही त्यांना म्हणणं आहे. आणि माफी मागून आमचं समाधान होणार नाही. पण तुम्ही जे बोललात हे कायमस्वरूपी या बौद्ध समाजाच्या आणि इथल्या दलित समाजाच्या लक्षामध्ये राहणार आहे. आणि आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत की जी काही तुमची आहे की नाही, ज्या काही गोष्टीनं आहे की नाही राजकारणानं तुम्ही जे काही वक्तव्य केलं आहे तर ज्याचं आहे की नाही जशात तसं आहे की नाही उत्तर रिपब्लिकन सेना देईल एवढं या ठिकाणी सांगतो.